तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आलं। पण हे आंदोलन कार्यकर्त्यांना इतकं महाग पडलं की पोलिसांकडून लाठीचा प्रसाद मिळालाच आणि पक्षाला विश्वासात घेतलं नसल्यामुळे पक्षातून सुद्धा आंदोलनकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली। पाहूया नेमकं काय घडलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हे पुण्यातलं आंदोलन। बेरोजगारी विरोधात आंदोलक मेट्रो ट्रॅकवर। पोलीस उपायुक्त संदीप सिंग आंदोलकांना रोखण्यासाठी ट्रॅकवर। अखेरीस या आंदोलनाचा परिणाम काय, तर पोलिसांची काठी आणि पक्षातून हकालपट्टी। मी नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी करतोय। त्याचं झालं असं की नरेंद्र पावटेकर या पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात उत्साही कार्यकर्त्यांसह पुणे मेट्रो स्टेशनच्या ट्रॅकवर धाव घेतली आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन केलं। मेट्रो खोळंबली, मग उपायुक्तांसह पोलिसांचा ताफा ट्रॅकवर पोहोचला आणि आंदोलकांना ब्रेक लावला। याच वेळी पोलिसांवर हात उचलल्याचाही आंदोलकांवर आरोप झाला। हे आंदोलन थंडावल्यावर मात्र वेगळीच बाब समोर आली। नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याने केलेलं हे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचं समोर आलं। पक्षाला विश्वासात न घेता त्याने ते केल्याचं खुद्द पक्षाच्या शहराध्यक्षांनीच सांगितलं। त्यांनी पक्षाला विचारून किंवा पक्षाला सांगून हे आंदोलन केलेलं नाही। त्याच्यामुळे आज जे काही आंदोलन झाले की त्याच्यामध्ये जी काही हुज्जत झाली किंवा प्रशासनाबरोबर वाद झाले याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरदचंद्रजी पवार या पक्षाबरोबर संबंध नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। आज त्यांनी महिला पोलिसांबरोबर किंवा बाकीचे जे काय प्रशासनाबरोबर चुकीच्या पद्धतीने वाद घातलेले ते विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरदचंद्रजी पवार पक्ष पुणे शहर या पक्षाच्या एकूणच अधिकृत कार्यकारिणीतून त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे। मी नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी करतोय आणि ते करत असताना इथून पुढे पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता पक्षाची परवानगी घेऊनच आंदोलन करेल, तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं। जनतेच्या प्रश्नासाठी सतर्क राहणं राजकीय पक्षांची राजकीय गरज आहे, तशीच ती समाजाची अपेक्षाही आहे। पण त्याकरता वरिष्ठांना न विचारता आपल्याच मनाने आंदोलनाची मेट्रो सोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्थानिक प्रमुखांनीच रेड सिग्नल दिला। राष्ट्रवादीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या स्टंटबाज आंदोलनाची चर्चा अवघ्या पुण्यामध्ये रंगली। मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।